हॅलो गाईज, वेलकम बॅक. 10 वाजलेत. आता ऑफिस जायचा टाईम झाला आहे आणि मी माझा ब्रेकफास्ट करतोय, जे की आहे 2 अंडे, ब्रेड आणि पीनट बटर. नवीन दिवस पण तोच रुटीन आणि हाच रुटीन फॉलो करायला मी नेहमी मोटिवेट होतो. मला काही वाटत नाही. मी दररोज तेच काम करतो. मी दररोज जिमला जातो, दररोज ऑफिसला जातो, दररोज तेच खातो. कारण हा एक पार्ट आहे डिसिप्लिनचा आणि तिथंच मी कुठेतरी मोटिवेट होतो, कारण मी एव्हरीडे तोच रुटीन फॉलो करतो. सो लेट्स सी आज ऑफिसमध्ये काय सीन होतं बघूया. अभिलाष, मग काम करू आता आपण जाऊन येऊया. कधी? फ्रायडे नाईटला जाऊया. सॅटर्डेला स्टे करूया. सॅटर्डेला जाऊन स्टे करून संडेला येऊ. नंतरचं बघू कधी काय होईल. मग तुम्ही दोघं जाऊन या नंतर, तू आणि प्रियांश. हे बाचा शांत आलं बा ना, माग गेले बस नाही. माझा पोरगा याने प्लॅन कॅन्सल केलाय. कॅन्सल बघा चेहरा बघा व्यवस्थित. आता याच्यावर काय उत्तर काय दिलं मला नाही करू शकत. बघ, मी माझ्या स्वतःचा फायदा असतो बॅचलर राहायचं, कुठे पण जाऊ असं काही नाही. आम्हाला सांगतोय बॅचलर असल्याचे फायदे काय. अच्छा, बंद करा हे, असं वागू नका. देवाला घाबरा. थोडं माझा दिवस मी अरे तुम्ही जावा सकाळी असणार. 1-2 वाजता निघणार तिकडे. आयुष्यामध्ये यांना एक डिसिजन घ्यायला लावलं, ते पण यांना जमाना. फ्रायडेचा प्लॅन करताय, सॅटर्डेचा प्लॅन करताय, संडेचाही प्लॅन करताय. सगळं याच्यामुळे घोळ होतं, या पोरामुळं, या मॅनेजरमुळं. काय समजा ना. सॅटर्डे मॉर्निंग करू शकतो आपण. सॅटर्डे मॉर्निंग मी त्याला, कारण की मी तेच म्हणतोय, सॅटर्डे मॉर्निंग करून कनेक्ट कर. सगळा प्लॅन कॅन्सल. हा, तुझं नेमकं प्लॅनिंग काय? काय प्लॅनिंगच नाही. आज सगळ्यात मोठा प्लॅनिंग आहे. आपण लवकर उठला तर सोशल माने नाही म्हणतो यायला, पण आता कसं प्लॅनिंग करू. हा पोरामुळे सगळा गोंधळ झालेला आहे. सॅटर्डे ऑन ना संडे ऑन, कांदा बेसन ना मंडे ऑन. काय कांदा बेसन घेऊन टाक. आता आलो आता आम्ही जेवण घ्यायला. कांदा बेसन 2 चपाती 5. त्या दोघांना जास्त माझी इच्छा आहे. तुझी इच्छा आहे? बडिंग क्रिएटर. Every time you are the one who cancels all the plans. Oh, this is the second time. Priyansh, hey Priyansh, चटपटीत खायचे तुला? शिव्या खातो का माझ्या थोड्या? शिव्या खा माझ्या. आज मी तोंड दाखवायचं लायकीचं नाही. Something new for us. काहीतरी आहे काय? फिलिंग पान तर रे 50-50. एक ज्यूस घेऊन यायचं काहीतरी. तर वेगळा आयटम घेऊन येऊन पोरांना आधी लावतो आपण. बाटली आणायची राहिली फक्त. आता फक्त बाटली आणायची राहिली फक्त ऑफिस मध्ये. बाकी सगळं घेऊन आलंय. कालच घेऊन आलं. मला असं वाटतं हा ना गपचिप मेट्रोला खाली उतरला ना 2 घुट मारत असं, मग येऊन काम करतो. चढतो नसेल. 1 मिनिट. हा, सिनेमॅटिक शॉट. पोरांच्या डोक्यात काहीतरी क्रेझी गोष्टी येतात. त्याच्यामध्ये हाजमोला टाकलं पाहिजे. अजून काय रे आपल्याकडे? मेंटॉस नाही. त्याच्यामध्ये हाजमोला किंवा काहीतरी टाकलं पाहिजे आणि त्याच्यावर संकल्प असा म्हणतो की त्याचं कमबॅक होईल. एक काम कर, परक टाकून खा. कमबॅक परक टाकून खाते. कुशाल एवढं नाही. कुशाल म्हणतो डायरेक्ट पर्क टाकून याच्यात. पर्कची इन्सल्ट झालेली या पद्धतीने. मेंटल डालोगे तो कम हो जाएगा. केवढी झाली मांजर? पुरा खतम आहे भैया. गाईस, भेटूया जिम मध्ये. फर्स्ट एक्सरसाइज कंप्लीट करून मी निघालो माझ्या फेवरेट एक्सरसाइजकडे, जी म्हणजे हॅमर कर्ल्स. याने जो माझ्या आर्म्सला पंप भेटतो ना, मावशी 1 नंबर भेटतो डायरेक्ट, जबरदस्त.
आणि ट्रायसेपसाठी माझी फेवरेट एक्सरसाइज आहे जी म्हणजे ओव्हरहेड एक्सटेन्शन. बेस्ट आहे, बेस्ट. जगा वेगळी डायरेक्ट. ऑफिसमध्ये मी जे पर्क खातो, चॉकलेट खातो, ते इथं जिरवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. तुम्ही बघू शकता फुल ताकद लावतो. जस्ट जिमवरून आलो आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन ॲज वेल एज मी आता डिनर करायला बसलो आहे. आणि डिनरमध्ये सेम तेच माझ्या रुटीनचा माझा डाएट ज्याला त्याला काय जे म्हणत असेल. सो डिनरमध्ये 4 अंडी, 1-2 ब्रेड आणि पीनट बटर आणि एवढा खाऊन डन फॉर द डे. आज बायसेप आणि ट्रायसेप म्हणजे आर्म्स डे होता माझा. मस्त झाला, एकदम प्रॉपर वर्कआउट वगैरे झालं. आणि एक प्लॅन करतो आहे मे बी विकेंडसाठी. होप्स तो सक्सेसफुल होईल आणि जर सक्सेसफुल झाला तर त्याचा पण मी ब्लॉग बनवणारच. आणि मला माहिती 4 दिवस ब्लॉग लेट होत आहे पण त्याला मी काही करू शकत नाही. आता तिथं स्टोरेजचा पण प्रॉब्लेम येतो आहे. सो बघूया कसं काय सॉर्ट करता येईल. असेच माझे ब्लॉग जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि आता दररोजचा अड्डा राहणार जिथं मी बोलणार, कारण मी ऑफिसमध्ये जास्त बोलत नाही. ऑफिसमध्ये मी बाकीचे काय करतात ते दाखवतो, पण आय थिंक हा मला प्रॉपर अड्डा भेटला आता इथे मी बोलू शकतो तुमच्याशी दिवसभर काय झालं काय नाही. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय थिंक टाईम झाला ब्लॉग बंद करायचा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट. सबस्क्राईब करा रे वाचांनो, लवकर.